त्यानंतरची बातमी आहे पुण्यातल्या राजकारणातून शिंदे सेनेसंदर्भात। पुण्यातील लोहगावच्या कळस धानोरीमध्ये शिंदे सेनेनं ईव्हीएम विरोधात आंदोलन केलंय। या मतदारसंघातील रिपब्लिकन शिंदे सेना युतीच्या उमेदवारांना कळस गावातून अंदाजे 8 ते 10 हजार मतं मिळाली होती। मात्र ईव्हीएम हॅक करून आयात उमेदवाराला प्रचंड बहुमत दाखवण्यात दिलं असा शिंदे सेनेचा आरोप। आणि याच पार्श्वभूमीवर कळस गावातील ग्रामस्थ शिंदे सेनेच्या वतीनं मारुती मंदिर कळस गावठाण इथं आंदोलन करण्यात येते। ईव्हीएम ची जी आहे ती प्रतिकात्मक तिरडी जी आहे ती या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ईव्हीएम ची होळी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। ईव्हीएम जे आहे ते या ठिकाणी सध्या फोडलं जात आहे, पेट्रोल जे आहे ते टाकलं जात आहे, ईव्हीएम जे आहे ते सध्या जाळलं जात आहे, हातोड्याने ईव्हीएम जे आहे ते फोडलं जात आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी कळस धानोरी मधले ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांचा हा रोष जो आहे तो पाहायला मिळतोय। पेट्रोलने ईव्हीएम मशीन जे आहे ते सध्या जाळलं जात आहे। ईव्हीएम मशीन जे आहे ते ईव्हीएम जाळलेलं आहे। आम्हाला इथून पुढच्या कालामध्ये ईव्हीएम अजिबात चालणार नाही। मतदान घ्यायचंय ते बॅलेट पेपरवरच घेतलं पाहिजे। हे आमच्या समस्त ग्रामस्थांची नाही, समस्त महाराष्ट्राची नाही तर देशवासियांची भावना आहे। इथून पुढचं मतदान हे बॅलेट पेपरवरच घेतलं गेलं पाहिजे। कॅमेरामन किरण कादेसह सागरावर साम टीव्ही पुणे।